ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू डंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. नमस्कार. इन मीन टीन या खास टीनएजर्ससाठी असलेल्या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या स्वरूपात मी आता जाणार नाहीये, कारण ते तुम्हाला चांगलंच ठाऊक झालेलं आहे. त्यामुळे तडक आपण आज आपल्याला भेटायला आलेल्या टीनएजर्सशी परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. बाय द वे, नाव काय तुझं? गुड क्वेश्चन. ॲक्च्युली माझं नाव आहे अमित कपूर. अमित कपूर? हो. नाही, हे असं नाव मराठीत असतं नाही, म्हणजे आज तक मी तरी ऐकलं नाही, म्हणून आपलं विचारलं की कपूर. करेक्ट क्वेश्चन आहे. ॲक्च्युली माझं नाव अमित कापरे यु नो कापरे. पण मी अमिताभ बच्चनमधलं अमिताभ आणि रणबीर कपूरमधलं कपूर हे नाव कंबाईन केलं आहे आणि त्यातून मी झालो आहे अमिताभ कपूर यु नो. नाही, पण का असं का? हे मला सुपरस्टार बनायचं आहे. अच्छा. आणि कोणीतरी असं म्हटलंय की तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही आधीच ठरवून चला की तुम्ही ते आहात म्हणून. अच्छा, म्हणून तू कधी या नटाच्या कधी त्या नटाच्या स्टाईल मध्ये बोलतोय. हाँ, करेक्ट पहचाना आपने. ये कैसा है ना कि अगर मैं किसी प्रोड्यूसर के सामने जाऊंगा तो उसे ये लगना चाहिए कि मेरे आने वाली अगली फिल्म का हीरो ये वही है. ओके. पण म्हणजे हे हिरो बिरो होण्यासाठी तू काही करतोयस का? ऑफकोर्स. हिरो होण्यासाठी मी दररोज 100-150 फोन कॉल्स करत असतो. कोणाला? कोणाला म्हणजे काय? निर्मात्यांना, नटनटांना, बऱ्याचशा ॲक्टर्सना. आणि त्याचं काय ना, मी परवाच्या दिवशी एका स्पॉट बॉयला सुद्धा फोन केला होता. स्पॉट बॉयला कशाला? इकडे ना. जर उद्या समजा स्पॉट बॉयने मला ब्रेक दिला तर. बरं, आपल्या आई वडिलांचं याबद्दल काय मत? आई वडिलांचं म्हणायचं गेलं तर आई वडील नेहमीच भांडत असतात. पाणी पाणी पाणी. काय झालं काय तुम्हाला? अरे काय झालं माझे डोळे पांढरे होण्याची वेळ आलेली आहे. डोळे पांढरे ना? ठीक आहे, मग काय सिरियस नाही. माझे डोळे पांढरे होण्याची वेळ आली, सिरियस गोष्ट नाही आहे. अहो, सोसायटीचं मेंटेनन्स बिल बघूनही तुमचे डोळे पांढरे होतात. भाजीचे भाव वाढले, झाले तुमचे डोळे पांढरे. मला आठवतं तुमचे डोळे एकदाच पिवळे झाले होते. कधी? तुम्हाला कावीळ झाली होती ना तेव्हा. हुशार आहेस. एक जरा हे बिल बघ. हे बघितल्यावरती तुझ्या डोळ्यांचा कलर काय होतोय ना ते आपण चेक करूया. फोनचं बिल बघ आता. 25,000. कलर चेंज. माँ तू मुझे छोड़ के नहीं जा सकती माँ. अगर तुम मुझे छोड़ के चली गई तो मैं पूरी दुनिया को आग लगा दूंगा माँ. आग लागो भैया, आग लागो तुझ्या फिल्मबाजीला. माँ तुम अभी जिंदा हो माँ. माँ अभी तक जिंदा है, बाप मरने वाला है. पापा आप ऐसा क्यों बोल रहे हैं पापा? तुम्हाला मला सुपरस्टार झालेलं बघायचंय, नॅशनल अवॉर्ड घेताना बघायचंय. अरे बाबा, मला बरंच काही बघायचंय, पण त्याच्यासाठी आधी मला थोडस जिवंत राहायचंय. हे असं का बोलतायत पुष्पा? पुष्पा कोणाचं नाव आहे? अहो, माझं पाळण्यातलं नाव. सॉरी पप्पा. पप्पा तुम्ही एवढे परेशान का वाटताय पप्पा? हे तुझं फिल्मी बोलणं अगोदर बंद करायला सांगून देतो. मी जर फिल्मी बोलणं बंद केलं पप्पा तर मी बोलूच शकत नाही ना पप्पा. अरे सांगू का की तू काय बोलू? तू अजिबात काय बोलू नकोस आणि फोनवर तर अजिबात बोलू नकोस. जानी जानी ये आप क्या कह रहे हैं जानी? जानी
जॉनी लिव्हर नाही नाही मान खाजवतोय ना म्हणजे राजकुमार. ए बाबा ए हा आपला राजकुमार, तू जर का अजून काय बडबडशील ना तुला सांगतो फोन उचलून तुझ्या टाळक्यात फेकून मारेन, लक्षात ठेव. वो फोन मुझे दे दो गब्बर. गब्बर गब्बर कसलं रे, तुझे असले चाळे बघून गब्बरचा पुरा रब्बर झालेला आहे, रब्बर. ये क्या बकरे है? बकरी? अहो तुम्हाला बकरा म्हणताय, बकरा. बकरा म्हणजे बकरा नाही, बकरा म्हणजे हे काय बडबडतायत? बरोबर तेच बोलतास गधड्या. अरे फोनचं बिल बघ, 25,000 आलंय. 25,000. तुझ्या बापाला तरी एवढा पगार आहे का? ए कम ऑन मम्मी, हे बघ, जर तुला मला सुपरस्टार झालेलं बघायचं असेल तर तुला तेवढं त्याग करावाच लागेल ना. हा? आता फोनच्या बिलाचा आणि तुला सुपरस्टार बनवायचा काय संबंध? हे कम ऑन मम्मी, मी फोनवरून स्ट्रगल करत असतो, यु नो. आणि मी फोनचं बिल भरण्यासाठी स्ट्रगल करत असतो. अरे एक मिनिट म्हणजे नेमकं काय करतोस रे आम्या? आम्या नाही, अमिताभ कपूर बोलायचं आपल्याला. आई नाही मेल्या, आई म्हण. आई आई हाय परत हाई म्हणतोय. ए बघ जरा बाप काय बोलतो ते हाई आपलं ऐक. अरे आपलं नाव कपूर नाहीये, आपलं नाव कापरे. कापरे घाबरे गप्रे बोलला तुम्हाला? गप्रे कापरे बापरे नाही, का बरे आपले आडनाव कापरे. अरे 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 कापरे आडनावाचा कोणताही प्राणी सुपरस्टार झालेलं तुम्ही पाहिलंय काय पप्पा? बरं मी समजून चालतो, तर कापरे म्हणजे असेच पण म्हणून काय तू डायरेक्ट कपूर? हाय पप्पा, कपूर नावाने फिल्म मध्ये असा रोल मिळतो एकदम पटकन. हाय असा रोल म्हणजे कसा रोल रे? एकदम पटकन रोल मिळतो. पटकन कसं काय मिळणार? कसं जरा सांग ना कसं ते. सांग ना कसा मिळणार? दाखवतो. दाखवतोय. हॅलो सुभाष घाई. आता हाई म्हणत होता, आता घाई. घाई घाई सुभाष घाई तो टोपीवाला. हो हा तो हेलो बोल. हा, हा. हेलो हेलो सुभाष घाई, नमस्कार, मैं अमिताभ बोल रहा हूँ. बच्चन नहीं, कपूर कपूर. हाँ जी, आप मुझे अपनी फिल्म में रोल देने वाले थे. हाँ जी जी. हाँ बाबा ते काय बोलतात ते ऐकच राहा. हाय अरे बापरे भीती वाटते रे मला थोडा. पाणी आणते उचक्याला. नाही ओके ठेव. हा. काय म्हणाले? काय ठेव आपल्या पदरामध्ये पडलेली आहे. वा रे वा 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 वा. काय झालं? काय नाही ते म्हणाले की कम्प्लीट वेडा झालेला कार्ट आहे तुमचा, कम्प्लीट मॅड माणूस आहे हा. आणि सुभाष घाईनी फोन आपटला. ठीक आहे तर चालेल. आता आपण दुसऱ्याला फोन लावूया. अरे कशाला फोन? परत फोन. आता कोण? हॅलो प्रियंकाजी. प्रियांका कोण? चुपरा चुपरा म्हटलं गधड्या. चुपरा नाही चोप्रा. ही चोप्रा अगं ती. हो बाई काय म्हणाला? प्रियांका चोप्रा म्हणतोय. मला बोलायचंय मला. हॅलो प्रियंकाजी. हा नमस्कार, मी अमिताभ बोलतोय. बच्चन नाही, कपूर. हाय मी तुम्हाला तुमच्या बहिणीसारखा मानतो आणि तुम्ही मला एका प्रोड्युसरला रेकमेंड करायचं ठरवलेलं होतं. ए आई ती काय बोलते ते ऐक. हॅलो कुठल्या भाषेमध्ये बोलते ती? ती म्हणाली ह्या कार्ट्याला पोलीस स्टेशन मध्ये रेकमेंड करणार आहे. ठीक आहे. आता आपण तिसऱ्याला फोन लावूया. नको रे, आता कोणाला फोन लावतेस तू? हॅलो सलमान खान. अरे सलमानला फोन लावायचा मग कपडे घालून कशाला लावलास? पूर्ण कपडे सलमानला फोन त्याला. ए, पप्पा फोन मध्ये कपडे दिसत नाहीत पप्पा. बरं हॅलो सलमान खान. हे सलमान, कसा आहेस तू? मला ओळखलंस का? नाही ओळखलंस? ओके ठीक आहे, काय नाही. पण मी तुला दररोज फोन करतो आणि तू मला पिक्चर मध्ये रोल देण्याचं प्रॉमिस केलंयस. पप्पांशी बोल. पप्पांशी बोल का स्टाईल आहे? सलमान भीती वाटते ठेवेल तो. काय बोलला सलमान माहितीये का? पुन्हा तेच कम्प्लीट मॅड आहे म्हणला. कम्प्लीट मॅड. सारखा फोन करतो आणि म्हणाला की त्याच्या घरामध्ये भांडी घासण्यासाठी आधीच बरेच नोकर आहेत, अजून कोणी नकोय म्हणला. काय रे आम्या?
हे मम्मी कम ऑन, याला स्ट्रगल म्हणतात ना. स्ट्रगल म्हणतात का? मी काय म्हणतो, माझ्याकडे थोडेसे सुटे पैसे अजून शिल्लक आहेत, कोणाला फोन करायचा तर करून घे. द्या ना पटकन. छान छान छान, क्या बात आहे. याला म्हणतात चिकाटी. बराबर का आपने. अरे बापरे. असेच मी बरेचसे फोन कॉल करत असतो, पण अजूनही मला ब्रेक मिळालेला नाहीये. तुझे या प्रकारामुळे तुझे आई वडील वैतागले असतील नाही? ऑफकोर्स वैतागणार, यु नो. आणि पप्पांनी तर मोठं डिसिजन घेतलंय. कुठलं? मला घरातून हकलवून द्यायचं. अरे काय सांगतोयस काय? येस, पण आई मध्ये आली. चाल रे, अरे चाल रे. या घरात तुला जागा नाही. नका नका माझ्या मुलांना नका हकलव तुम्ही घरातून. अरे त्याला नको हकलव तर काय तुला हकलव? चालेल. नको 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 मला नको. नको 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 नको, तुम्ही दोघे इकडेच राहा, मीच या घरातून निघून जातो हिमालयामध्ये. तुम्ही हिमालयात जाऊ नका. नका हिमालयात जाऊ. तुमच्या रागीट स्वभावामुळे तिकडचा बर्फही वितळायचा. चल रे तू, ये इकडे, बस गपचूप. कुठेही जाणार नाहीयेस तू, बस. तुम्ही पण बसा. हात धरू नकोस मला, गदा गदा. पप्पा 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 फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या पप्पा. वाटेल तेवढे उत्तर दे मला. पप्पा 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 बोलू नका, बाबा बोल सरळ बाबा. बाबा बाबा तुम्हाला एवढं चिडायला काय झालं बाबा? अरे चिडायला काय झालं म्हणून काय विचारतो रे? आबरू घालवतोय का? माझी आबरू घालवतोय. खाली सोसायटीतली माणसं मला माझ्याकडे बघून असे वेड्यासारखे मला म्हणतात, येड्याचा बाप चाललाय, येड्याचा बाप चाललाय. काय बोलणार होता? पप्पा पप्पा फक्त एक ब्रेक मला मिळू दे पप्पा. या सगळ्या हसणाऱ्यांचे या 2.5 किलोच्या हाताने मी दात तोडून टाकेन पप्पा. अरे त्याच्या आधी माझे संपूर्ण दात पडलेले असतील रे. मी समजवते बघ. ए बाळा, ए माझ्या पिल्ला, ए माझ्या कोकरा, तुला तुझी महत्वाकांक्षा बदलता नाही का येणार बाळा? ए आई, ए तू बघितलंस ना आई? अगं बाई लाडात आलं कुत्र, लाडात आला पुत्र. ए आई, समज जर मी डॉक्टर बनायचं ठरवलं तर मग तुम्ही मला परत हाच प्रश्न विचारणार ना आई? काय? अरे बाळा, तू जर का डॉक्टर व्हायचं असं जर का म्हणत असशील ना, तुझ्यासाठी एक घरदार विकायला तयार होत रे आम्ही. बघितलं मम्मी सुपरस्टार व्हावा म्हणून साधं फोनचं बिल सुद्धा भरू शकत नाही तुम्ही. बरोबर बोलतोय तो. बरोबर बोलतोय तो. अहो काय आत्ताच म्हणालात ना, तो डॉक्टर किंवा इंजिनियर झाला असता तर तुम्ही घरदार विकायला तयार होता. मग मुलांनी सुपरस्टार व्हावं म्हणून तुम्ही काहीच करू शकत नाही. काय करावं म्हणजे मला सांग, काय करू? काय तो सुपरस्टार होण्यासाठी काय मी सिनेमाची एखाद्या निर्मिती करू, फिल्म प्रोड्यूस करू? कल्पना वाईट नाहीये. काय रे बाळा, पिल्ला, कोकरा रे, किती साधारण पैसे लागतील रे एखादी फिल्म प्रोड्यूस करायला? नाईस क्वेश्चन, आवडलं मला. ऍक्च्युली कसं आहे ना, जर आपल्याला हिंदी फिल्म करायची असेल तर आपल्याला जवळजवळ 50-60 करोड लागतील. आणि मराठी नो मेन्शन. जर आपल्याला मराठी फिल्म प्रोड्यूस करायची असेल तर मग आपल्याला जवळजवळ 60-50 लाख लागतील आणि रिलीज करायला 20-25 लाख लागतील. म्हणजे जवळजवळ 1 कोटी लागतील. येस, करेक्ट. हो, बरोबर आहे. का ग? नाही, समजा आपण मराठी फिल्म प्रोड्यूस केली तर ह्याच्यासाठी डोकं फिरलाय तुझं? असं काय हरकत आहे आपल्याला प्रोड्यूस करायला फिल्म? अजिबात नाही. बरं, मला एका साध्या सोप्या सरळ प्रश्नाचं उत्तर द्याल? म्हणजे तुमचं हे सगळं चांगलं आहे. मराठी हिंदी काय, आपण अगदी इंग्लिश पिक्चर देखील प्रोड्यूस करूया. फक्त एका फालतू प्रश्नाचं उत्तर द्या. हा चालेल. याच्यासाठी 1 कोटी लाख काय जे काय लागणार आहेत ते 1 कोटी आपण कुठून आणणार आहोत? सोपं आहे, सांग ना. अहो काय एवढं, हे आता मी सांगायचं का सांगू तुम्हाला? टाक ना. अहो, आपलं घर आहे ना, ते विकून टाकू. झाले परत डोळे पांढरे झाले. हो, तुम्ही दोघेही जण या घरातून जा. अरे वा, तुला हिरो करण्यासाठी तुझे आई वडील घरही विकायला तयार झाले. पण
पण मी त्यांना अजून घरवी का असं म्हटलेलं नाहीये. मी एक रिक्वेस्ट करू का तुला, तू स्वतःच्या जरा आवाजात बोलशील का माझ्याशी? बोला. मी काय सांगतो माहिती का तुला, तुला खरंच सल्ल्याची गरज आहे. हां, ॲक्च्युली मला पण तेच बोलायचं होतं की मला ह्या क्षेत्रात येण्यासाठी एका मार्गदर्शकाची आवश्यकता होती. हे बघ मित्र, अगदी मनापासून सांगतो, म्हणजे सल्ला देण्या इतका किंवा मार्गदर्शन करण्या इतका मी मोठा आहे म्हणून तुला सांगत नाहीये, पण या क्षेत्रात काही वर्ष काढली आहेत, काही पावसाळे बघितलेत म्हणून सांगतो फक्त की हे जे खूळ आहे ना, हे डोक्यातून काढून टाक. कारण तुला अभिनेता नाही व्हायचंय, तुझ्या डोक्यात घुसलंय ते तुला स्टार व्हायचंय, सगळ्यात महत्वाचं. कारण जर तुला अभिनेता व्हायचं असतं तर त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला असतास, किंवा कुठच्याही कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा असतील, केल्यास कधी काम? नाही. कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा झाल्या किंवा एखादी NSD सारखी संस्था आहे जिथे प्रॉपर प्रशिक्षण दिलं जातं, एवढा लांब जाण्याची गरज नाही. मुंबई विद्यापीठाचे आजकाल कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये अभिनयाचं तंत्रशुद्ध शिक्षण दिलं जातं. अच्छा. आणि मुळात अभिनय ही अशी गोष्ट आहे जी शिकता येते, शिकवता येत नाही. त्यामुळे तू कुठच्याही पैशास पासरी असलेल्या कुठच्या तरी म्हणजे कार्यशाळा ज्या निघतात त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. जी चांगली माणसं शिकवणी आहेत अशा माणसांकडे जा. दुसरं हे जे तू करतोयस ना, कधी अमिताभच्या आवाजात, कधी याच्या आवाजात, तू कधी अमिताभला दुसऱ्याच्या आवाजात बोलताना पाहिलंयस? नाही. रणबीर कपूर कधी स्वतःचा आवाज सोडून दुसऱ्याच्या ह्याच्यात बोलतो? नाही. त्यांनी स्वतःची जी आयडेंटिटी क्रिएट केली आहे ना, ती आयडेंटिटी क्रिएट करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ती क्रिएट कर की लोकांनी तुझी नक्कल करावी उद्या. महत्वाची गोष्ट अशासाठी आहे की आपण त्या गोष्टीमध्ये आपलं करिअर करावं ज्या गोष्टीत आपली श्रद्धा आहे. अच्छा. जेव्हा रंगभूमीवर आपण जातो तेव्हा अभिनय करताना तो श्रद्धेनं केला पाहिजे. म्हणजे नुसतंच आपलं मी आलेलो आहे, मला पैसे मिळत आहेत, 4 मुली माझ्याकडे बघतायत, मला ग्लॅमर मिळालंय, अशी माणसं आहेत, बऱ्यापैकी आहेत. हल्ली सिरियल्सचं पेव फुटल्यामुळे बरीच आहेत. पण त्यांचं पुढे काय होणार आहे की 4 सिरियल 5 वर्ष त्याच्या पुढे ही माणसं गायब होतात, असं अनेक लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे, पाय जमिनीवर ठेव. अभिनयाचं कशाही माध्यमातून तुला जिथून कुठून शिकायचं असेल तिथून प्रशिक्षण घे. एकतर फील्ड वर्क म्हणजे स्पर्धात उतर, हे कर. आणि कृपया लगेच कुठच्या तरी डेली सोपमध्ये घुसू नकोस, कारण त्यानंतर तुझी जी काही प्रगती असेल ती तिथल्या तिथेच राहील, नवीन काही करता येणार नाही. आणि या बाबतीत जी व्यक्ती तुला खूप चांगलं मार्गदर्शन करू शकते बघ, या सगळ्या ज्या वाहिन्या बघतो, जे चॅनल्स बघतो, तेच सगळ्यात मोठा गुरु आहे या मुलांचा सध्या. कारण ते त्याच्या पलीकडे काही पाहत नाही, वाचत नाही. पण हा गुरु जरा बाजूला करून लोकांची स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची स्पर्धा करायला शिकलं पाहिजे. आणि ही स्पर्धा ज्यावेळेला स्वतःची करेल, ज्याला कोणी काही करायचं असेल त्यावेळेला त्याच्या लक्षात यायला लागेल की आपण नेमकं काय करायला हवं. म्हणजे आमच्या वेळेला अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिरं नव्हती किंवा शिक्षणामध्ये नाटक, सिनेमा याचा अंतर्भाव नव्हता. फक्त SPI होती. पण त्यानंतर आता ललित कला पुण्याची युनिव्हर्सिटीची आहे, मुंबई युनिव्हर्सिटीची एक नाटकासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन असलेली एक अभ्यासक्रमाची दिशा मिळालेली आहे. परंतु खाजगी जे क्लासेस चालवले जातात ज्याचं अमाप पीक आलेलं आहे, अर्धा पेज जाहिराती असतात, अगदी मराठी इंग्रजी कुठेही, पण त्यांच्या नादाला न लागणं हा माझा सल्ला असेल. याचं कारण तिथे शिकवण्यापेक्षा जाहिरातीवर जास्त भर दिला जातो आणि जाहिरातीच्या माध्यमातून मला असं वाटतं की ते केवळ पैसे कमावणे आणि तुम्हाला कुठेतरी एखादा चान्स दिला कुठच्या तरी सिरियलला किंवा सिनेमामध्ये कुठेतरी उभं केलं की मी ते काम केलं असं स्वतःला वाटायला लागतं, पण ते शिक्षण नसतं. शिकायचं असेल तर मला असं वाटतं की योग्य पद्धत म्हणजे शाळांमधून किंवा महाविद्यालयीन आपल्या ज्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेतून भाग घ्यावा. राज्यनाट्य स्पर्धा आहे की ज्याला 50 वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये पाहून सुलाखून बाहेर पडलेले आमच्यासारखे नतमंडळी आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने चांगले प्रेक्षक असतात ते मार्गदर्शन करतात, समीक्षक असतात, परीक्षक असतात ते मार्गदर्शन करतात. पण स्वतःवरच फाजील विश्वास ठेवून कुठच्या तरी आहारी जाणं आणि मला भरपूर काही येतं मग मी कसं करतो आणि स्वतःला आरशासमोर फक्त प्रूव्ह करायचं, 4 चौघांच्या समोर गेल्यानंतर फेफे होणं, हे सगळं टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी ह्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यामधून शिक्षण घेणं किंवा नसेल तर एखादा छानसा समविचारांचा एखादा मुलांचा ग्रुप तयार करून या स्पर्धांमधून भाग घेणं आणि त्याच्यातून स्वतःला शोधणं. आपण वाचत नाही आजकाल, फक्त बघतो, ऐकतही नाही.
चांगलं ऐकायला सुद्धा तुम्ही तयार नसता. तर त्याच्यामुळे चांगलं वाचन, चांगलं ऐकणं याच्यातून तुमची मनोवृत्ती आणि तुमच्या अभिनयाचा कस निर्माण होऊ शकतो. स्वतःचा गुरु होणं आणि स्वतःची स्पर्धा करणं याच्यासारखा जास्त चांगला गुरु कोणी नाही. थँक्यू सर, तुम्ही मला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आणि सरांनी पण केलं. नाही खरंच एक गोष्ट लक्षात ठेव, याच्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. रसिका एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे मी सुद्धा त्या क्षेत्रातला आहे म्हणून की ज्याला काहीही येत नाही त्याला अभिनय येतो, या चुकीच्या भ्रमामध्ये राहून कृपया या क्षेत्रात येऊ नका. त्याने या क्षेत्राचंही नुकसान होईल, तुमचंही नुकसान होईल आणि पर्यायाने प्रेक्षकांचंही नुकसान होईल. धन्यवाद. हो